कागल तालुका तसा पाहिला तर दूधगंगेच्या खोऱ्यात येतो आणि भरपूर पाणी उपलब्ध आहे। काही भाग वगळला तर प्रत्येक गावच्या बांधावरती पाणी आता उपलब्ध आहे। विविध स्कीम असतील, कॅनॉल असतील, त्याच्यानंतर नदी आहे। तरी देखील या वर्षीचा उन्हाळा हा प्रचंड आहे। 8 ते 10 दिवसात शेतीला पाणी पिकांना देणं आवश्यक आहे। काही ठिकाणी पिकंसुद्धा करपू लागलेले आहेत। अशा या उन्हाळ्यातसुद्धा शेती कामं ही महिलांनाच प्रामुख्याने करावी लागतात। सकाळी घरची कामं, धुणी भांडी, जेवण, जनावरांच्या धारा वगैरे करून सकाळी परत 7 वाजता शेतात महिलांना यावं लागतं, प्लस दुपारी आपल्याला 12 वाजता घरी पोचावं लागतं। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह कागल तालुक्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। या वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागातील शेती कामांचं वेळापत्रकही पूर्णपणे बदलले। कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक महिला भर उन्हात पायपीट करत असल्याचं चित्र वनाळी साके परिसरात पाहायला मिळते। सध्या वनाळी परिसरात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे जोरात सुरू आहेत। यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी भात खाचरांचे बांध मजबूत करण्याचं काम वेगानं सुरू आहे। शेतातील पालापाचोळा आणि सड वेचून जमीन स्वच्छ केली जाते। वर्षी शेतीचं काम हे जादा उष्णतेमुळे सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत करावं लागतं आणि संध्याकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत करावं लागतं। जास्त उष्णतेमुळे ही कामं या वेळेत करावी लागतात। मोलमजुरी करणाऱ्या महिलांना या उन्हाचा मोठा फटका बसतोय। सकाळी लवकर शेतात जाऊन 11 वाजेपर्यंत कष्टाची कामे आटोपण्याकडे कल वाढलाय। मात्र घरकाम, शेतीकाम आणि त्यानंतर पुन्हा सामाजिक कार्यक्रमाची उपस्थिती अशा दुहेरी तिहेरी कात्रीत ग्रामीण भागातील महिला अडकल्यात। डोक्यावर पदर घेऊन किंवा छत्रीचा आधार घेत मैलोनमैली पायपीट करत या महिला आपली कर्तव्य पार पाडत आहेत। सकाळी लवकर उठायला लागते। लवकर उठून धारा शेण घाण काढून 7 वाजता तरी शेताला जावे लागते। ऊन लय लागते, त्यामुळे आम्ही 7-11 करायला चालू केलेला आहे। आपला देश हा शेतीप्रधान देश आहे। बहुतांश शेतकरी शेती करतात। आज पाहिलं तर एका बाजूला खतांच्या भरमसाठ किमती वाढल्या आहेत, दुसऱ्या बाजूला शेती परवडत नाही म्हणून बरेच शेतकरी आता या शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीत कसे उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेती पिकवली जाते। सेंद्रिय भाजीपाला पिकवला जातो, यातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावेत। पण आज विचार केला तर शेतीमध्ये आंतरपिकंसुद्धा घेण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे। त्यामुळं साहजिकच ऊसाचे प्रमाण किंवा ऊसाचं उत्पन्न त्यामुळं कमी मिळतं आणि कमी जर मिळत असेल तर आंतरपिकातून ते कुठंतरी 2 टोकं जोडण्यासाठी आज शेतकरी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत आहे। तरुण भारत न्यूजसाठी सागर लोहार।